काम करत होती. अखेर एका पथकाला नेपाळमध्ये त्याला पकडण्यामध्ये यश आलंय. नेपाळमधून त्याला घेऊन पोलीस पथक निघालेलं आहे. मंदार, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाजी, निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आलेली आहे. निलेश चव्हाण हा या संपूर्ण गुन्ह्यामधला एक महत्वाचा धागा आहे. त्यामुळे त्याची अटक अत्यंत गरजेची होती. या अटकेने कदाचित आता बरेचसे खुलासे पुढे येतील की खरंच वैष्णवी हगवणेचा ज्यावेळेला घातपात झाला त्यावेळेला हा त्या कटात सामील होता का, प्रत्यक्षदर्शी हजर होता का, पुरावे नष्ट करण्यासाठी याने काही हालचाली केलेल्या आहेत का. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला जो आरोपी वॉन्टेड म्हणून हवा होता आणि ज्याचे पोस्टर लागलेले होते, विशेष म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांनी ज्याचा शस्त्र परवाना नाकारलेला होता त्याला जालेंदर सुपेकरांनी हा परवाना देण्यासाठी रेकमेंडेशन करण्याचं नेमकं काय कारण. या सगळ्या गुन्ह्यामध्ये काय जालेंदर सुपेकरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललं होतं का. अनेक प्रश्नांची उत्तर असतील ती मला वाटते निलेश चव्हाणकडून मिळतील. सुषमाजी, 10 दिवस हा माणूस बेपत्ता असतो. तो पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर जातो, नेपाळपर्यंत जातो. या मधल्या काळातल्या त्याचा तपास न लागणं याही बाबतीत सवाल उपस्थित केले जातात. तुम्हाला सुद्धा वाटतं की हा तपास अक्षम्य आहे? अगदीच. म्हणजे या सगळ्या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून कमालीचा हलगर्जीपणा झालेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती देश सोडून बाहेर जाईपर्यंत पोलीस करतात काय. घटना घडल्यापासून लगेच नाकाबंदी, चेकपोस्ट या सगळ्या गोष्टी का बरं केल्या जात नाहीत. कॉल वगैरे सगळं ट्रेस केलं किंवा तात्काळ पासपोर्ट किंवा ज्या काही यंत्रणा आहेत त्या सगळ्या लवकर हाताळल्या गेल्या तर हे होऊ शकलं असतं. त्याला अटकाव घालता आला असता. पण 10 दिवस तो सहजपणे बाहेर राहतो. विशेष की तो देशाच्या पलीकडे जातो कुणाच्या वरदहस्ताने. एकटा माणूस हे करू शकत नाही. म्हणून मी म्हटलं की जालेंदर सुपेकरांनी जो शस्त्र परवान्यासाठी रेकमेंडेशन दिलं होतं ते नेमकं काय नातं आहे, कनेक्शन काय आहे ते या अटकेनंतर समोर यावं. नक्कीच सुषमाजी, हे सगळे कनेक्शन समोर येतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत आहेत रुपाली ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या. रुपालीजी, अखेर